नमस्कार मंडळी, मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण अगदी खमंग असे दही धपाटे कसे बनवायचे ते बघणार आहोत। नाश्ता असो किंवा जेवण, तुम्ही हे दही धपाटे कधीही बनवून खाऊ शकता। अगदी खायला चविष्ट लागतात आणि बनवायला तितके सोपे आहेत। तर श्रावणामध्ये सुद्धा प्रत्येकाच्याच घरी हा पदार्थ हमखास बनवला जातो, त्यामुळे तुम्ही सुद्धा नक्कीच एकदा हे दही धपाटे ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे दही धपाटे बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक मिक्सरमधून छान वाटण काढून घ्यायचं आहे। तर इथे मी थोडासा लसूण घेतलेला आहे, लसूण थोडा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे। एक 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा धने, त्याचबरोबर 1 चमचा जिरे घेतलेले। हे सर्व मिक्सरला आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने छान असं हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। थोडंसं ओबडधोबड असेल तर काहीच हरकत नाही। तर इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने मिक्सरला मस्त फिरवून घेतलंय। आता आपल्याला इथे धपाट्यासाठी लागणारं जे पीठ आहे ते पीठ मळून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी इथे मी एका मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, त्याचबरोबर अर्धी वाटी तांदळाचे पीठ, अशी 4 पिठे घेतलेत। तुमच्याकडे इथं बाजरीचं पीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकता। त्याचबरोबर भरपूर सारा बारीक कापून घेतलेला कांदा, बनवून घेतलेलं मिरची आणि लसणाचं वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे। भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आहे। तुमच्याकडे इथे जर दुसऱ्या कोणत्या भाज्या अवेलेबल असतील तर त्यासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। त्याचबरोबर 1 मोठा चमचा इथे तेल टाकून घेतलेले आहेत। 1 चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं, इथे मी 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे। 1 मोठा चमचा हळद टाकून घेतलेली आहे। त्याचबरोबर 1 मोठा चमचा धने जिरे पावडर टाकून घेतलेली आहे आणि 1 मोठा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे। तर आता आपल्याला हे व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। तर आपल्याला पाण्याचा अंदाज घेऊन थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना आपल्याला अगदीच सैलसर मळायचं नाही किंवा अगदीच घट्ट मळायचं नाही। छान असं आपल्याला धपाटे थापून घेता येतील अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने मी अगदी थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित पीठ छान असं मळून घेत आहे। सुरुवातीला जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये, पाण्याचा अंदाज घेऊन आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने मी हे पीठ मस्त असं मळून घेतलेलं आहे। पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे आता आपल्याला धपाटे थापून घ्यायचे आहेत। त्याच्यासाठी इथे अशा पद्धतीने मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, तो असा थोडाफार आपल्याला ओला करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती धपाटे थापून घ्यायचं आहे। तर ओला केलेल्या रुमालमधलं पूर्ण पाणी असं निथळून घ्यायचं। थोडंसं असं ओलसर आपल्याला हा कपडा हवा आहे। तर इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला जो कपडा घेतलेला आहे तो असं पसरवून घ्यायचा आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला धपाटे थापून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने पिठाचा एक गोळा घेतलेला आहे। तर पाण्याचा हात लावून आपल्याला हे धपाटे अगदी व्यवस्थित छान असे थापून घ्यायचे। थापून घेताना हे धपाटे थोडेसे पातळ थापायचे, म्हणजे मस्त ते खाताना कुरकुरीत लागतात आणि मस्त छान असे भाजले सुद्धा जातात। तरी अशा पद्धतीने आपल्याला थोडासा पाण्याचा हात लावून हे धपाटे अगदी मस्त असे थापून घ्यायचे आहेत। तर बघू शकताय तुम्ही इथे व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने दाखवलेल्या पद्धतीनुसार आपल्याला हे धपाटे मस्त असे थापून घ्यायचे आहेत। तर इथे मी अशा पद्धतीने हे धपाटे मस्त थापून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे पॅन छान असा गरम करून घेतलाय, पॅनवरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती आपण जे थापून घेतलेलं धपाटे ते टाकून घ्यायचं आहे। तर आपल्याला अशा पद्धतीने ज्या कपड्यावरती थापून घेतलेले धपाटे त्याचं टाकून घ्यायचं आहे आणि वरतून थोडासा पाण्याचा हात फिरवायचा आहे, त्याच्यामुळे आपले धपाटे अलगद निघले जातात। तर इथे अशा पद्धतीने मस्त आपले धपाटे बघू शकताय तुम्ही, इथे वरतून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि धपाटे अगदी छान दोन्ही साईडने मस्त करपूस भाजून घ्यायचे आहेत। अगदी खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला धपाटे छान भाजून घ्यायचे आहेत। तर इथं एक साईड छान भाजल्यानंतर पलटवून आपल्याला धपाट्याची दुसरी साईड सुद्धा अगदी मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे। तर इथं मी पलटवून घेतलेले आहे। आता धपाट्याची आपल्याला दुसरी साईड सुद्धा अगदी मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया। तर इथे बघू शकताय धपाटे अगदी मस्त छान असं भाजलं गेलेलं आहे। तर इथे आपण सर्व राहिलेले धपाटे अशा पद्धतीनेच बनवून घेऊया। तर अगदी खमंग कुरकुरीत खायला तितकीच चविष्ट असे हे पौष्टिक दही धपाटे तुम्ही नक्कीच एकदा बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर। पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा, नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।